ऑफिस आहेत. अशा प्रकारच्या पूर्ण किल्ल्यावरती 350 बिल्डिंग्स होत्या. ह्या बिल्डिंगवरती पूर्वी छत होतं. हां लाकडी सागवानी बांधकाम आणि मातीची नलीची कुंभार कवला. हां इंग्रजांच्या 2 अधिकाऱ्यांनी कर्नल पार्थर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 खालच्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि किल्ल्यावरचं दारुकोठा उद्ध्वस्त केलं. बरोबर किल्ला 11 दिवस जळत होता. जेवढी लाकडी बांधकाम होती तेवढी पूर्ण जळून गेली. तर छत पूर्ण जळून गेलेलं आहे. हां मला फक्त पूर्ण किल्ल्यावर अशा पटक्या इमारती पाहायला मिळतील बघा. हां आणि समोरचे शिवाजी महाराजांच्या राणी आहेत. ते आपण हे बघून घेऊ, मग आपण पुढे जाऊया. Okay. This is the ministry office, and this was basically destroyed by the cannons from the British, and it was this area was burning for around 11 days. आता हे काय? हे राणी महाल, क्वीन्स पॅलेस. This is the Queen's Palace, राणी महल. हा एकीचा एक आहे. काय? हा एक राणीचा एक महाल, अशी लाईनीमध्ये 6 हां हां. One chamber is for one queen. रायगडावरती 6 राहायच्या, 2 राण्या बाहेर राहायच्या. हां. Okay, now there are 6 chambers, each for each queen, correct? हां, बरोबर. आणि बाकीचे 2 पहिले त्यांची पट राणी राजगडावरती राहायची, गडावरती, राजगडावरती. राजगड. आणि दुसरी राणी पाचडगावमध्ये. Okay, okay. The remaining 2, one of the queens used to stay at Rajgarh, and the second queen stayed in the village known as Pachad. So these are the chambers. This is the second chamber. Third. Okay, the third one, right? हे धान्यांचं कोठार आहे. इथे धान्य हां, साठवलं हां, जायचं पूर्वी. Well, this is the granary, and where the food grains used to be stored in the past. पहिले 22 फुटाचा, 20 फुटाचा, 3 नंबर 11 फुटाचा आहे. पहिले 22, 20 आणि 11 अशी 3 फुटाची किंमत आहे. 22, 20 20 आणि 11. आणि 11. ओके. 22, 20 and 11 feet. अरे तुमचं नाव विसरलो मी. हां, तुमचं दिलीप अवकिरकर. दिलीप हां. बाबू अवकिरकर. This is Dilip Babu Aukirkar. In case you are in Raigad, you should definitely come to this guy because he is giving me information about this fort. समोरचा गेट आहे. या गेटला पालखी दरवाजा म्हणतात. पालखी म्हणजे जिथून आपण किल्ल्यातून तुम्ही आता पाठीमागून हां आला हां तो मेना दरवाजा हां आणि हा पालखी दरवाजा. तर पूर्वी मेना आणि पालखी असे 2 प्रकार होते. हां. मेना स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. मेना बंदिस्त, पालखी ओपन असायची. ओके. आणि ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. इथून 500 पायऱ्या खाली उतरलं खाली किल्ल्याचा मेन गेट हां. महादरवाजा पाहायला मिळतो. तर ओके. त्याला पालखी दरवाजा म्हणतात. आणि पूर्वी जर पालखी किल्ल्यावर यायची असेल हां. तर पहिले इथून यायची, या गेटमधून. इथून आली की राजवाडा, सिंहासन दरबार पालखी जायची. अच्छा अच्छा. तर त्याला पालखी. Okay, now I'll just explain what he said. This is basically the Palki Darwaza. This is from where the males used to enter, and that was Meena Darwaza, Meena. that behind. Okay, so the Palki Darwaza is where the males used to enter, and the entrance is comprised of 500 footsteps. Correct. This gives direct access to the Simhasan, सिंहासन. the throne of the king. तो king. Where was the throne? Throne kude? हां, ते तिकडे जायचं आपल्याला. Yeah, we have to go that side for the throne. त्या समोर गेट टोक दिसतो बघा, भगवा झेंडा आहे समोर, दिसतं का? हा समोर आहे. हा 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 हा, correct. ते टकमक टोक आहे, पनिशमेंट पॉईंट. Okay. चोरी लबाडी केली का तिथून ढकलून दिलं जायचं. 1200 Okay. फूट सेट खाली सोडलं. तिथे जाऊया का? नाही इथून नाही, ते पुढून? इथून जावं. Okay. ते टोक खूप लांब आहे तिकडे. Okay, okay. Basically, there is a you can see my finger. That point there, that's where the prisoners or those who were punished were thrown off the cliff, and it's known as Takmak Point. आता बघा समोरची भिंत आहे ना, हां. त्या भिंतीपासून तर या पाठीमागच्या भिंतीपर्यंत आपल्याला हां. हा पूर्ण प्रशस्त राथा राजवाडा. ओ. राजवाडा एका वेळी 2 मजले होता का पूर्वी. Okay. तर जे उद्ध्वस्त केले त्यामुळे पूर्ण जळून गेलेले आहे. हां. आणि आपल्या महाराजांचं निधन याच राजवाड्यामध्ये 3 एप्रिल 1680 ला इथे आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. अच्छा. या चौथ्यावरती आपल्या महाराजांचं निधन झालं बघा. इथे. आणि जन्म आपल्या महाराजांचा शिवनेरीवरती झाला. हो. फक्त 50 वर्ष महाराजांना आयुष्य लाभलं, त्यामुळे शेवटचे 10 वर्ष हां. इथे रायगडमध्ये वास्तव्य केलं बघा. त्यांचं निधन इथे झालं. त्यांची चिता इथून 2 किलोमीटर अंतर ते मोठं मंदिर बघा दिसतं, छोटं हां. घुमट आहे साईडला, ती आपल्या महाराजांची समाधी. ते हे. Ha, okay, you can't see that far. Okay, that's the temple, and besides that temple, there's a small kind of construction work, and that's where the Shivaji Maharaj took Samadhi. And this is actually his Rajwada, and this is where Shivaji Maharaj used to sit and used to address people. This is it is told that this is where he took his last breath in April 1680. Okay. 3 टाकी आहे, तिथे पिण्याचं पाणी साठवलं जायचं. काही साईडला इकडे गंगासागर तलाव आहे, हां. तिथून पानकरी कावडीनी पाण्यानं महाराजांनी इथे साठवलं जायचं अच्छा. पिण्यासाठी. Okay, this is where the drinking water used to be stored. All right. आणि ते त्यांचं स्नानगृह बघा, 400 वर्षापूर्वीचं अटॅच बाथरूम. हे स्नानगृह. हे? हां.
आपण त्याला आता बाटप स्विमिंग पूल म्हणतो बघा. हां हां. त्यांचं आंघोळ करायचं ठिकाण महाराजांचं. Okay, this is like an attached bathroom, and Shivaji Maharaj used to have his bath here. म्हणजे स्नानगृह. Huh? This is a snan gruha. स्वच्छतागृह. Okay. This is the washroom kind of thing. Sorry if I'm I'm out of breath literally because I've like this is the mint Taksala as you can see. टाक्सल म्हणजे त्या कॉईन घडवलं त्याची पूर्वी राजमुद्रा अच्छा. होऊन जे कॉईन होतं आपले हा, रिझर्व्ह हा, बँक हा. आहे तशी पूर्वीची रिझर्व्ह बँक होती बघा. Okay, this is like the reserve bank as he said. This is where the coins were made. शिवऱ्या होऊन राजमुद्रा. Actually, the coin is still available at Mumbai in the mint. If you can go and check it out, it's in near Churchgate Fort. आता बघा हे जे दोन स्तंभ आहेत याला इतिहासामध्ये विजय स्तंभ किंवा हा. सप्त मनोरे म्हणतात. Okay. आता हे एकावर एक असे 2 मजले होते. आता तुम्हाला 2 मजली पाहायला मिळतात. हा. असे एकावर एक 7 मजले होते बघा. 7 होते. 7व्या मजल्यावरती पाण्याच्या कारंज्यावरती उडवलं जायचे आणि ह्याला विजय स्तंभ देखील म्हणतात. हां. जर शिवाजी महाराजांनी कुठे गड जिंकला दुसरा किल्ला जिंकला हां. तर 7व्या मजल्यावरती भगवा झेंडा हां. किंवा गवताच्या गंजीवरती पेटवले जायची. म्हणजे इतर किल्ले तरी खालच्या गावातील लोकांना समजले शिवाजी महाराज जिंकून आले म्हणून. Okay. आणि ही किल्ल्याची समोरची बाजू फ्रंट साईड आहे Front side. आणि ही राजधानी असल्यामुळे हां. हे दोन्ही स्तंभापूर्वी मखमली गोंडे दिव्याने पूर्ण सजवलं जायचं हां. आणि याचं प्रतिबिंब म्हणजे छायाचित्र खालच्या तलावामध्ये दिसून यायचं बघा. Okay. याचा वापर केला I'll जायचा. just explain it quickly. Now, this construction, what you can see here, it was like now you can see only 2 levels, but and Shivaji Maharaj's time it was like 7 levels high, and the topmost level was where the saffron flag used to be unfurled when Shivaji Maharaj used to win any war. So that was an important thing, and it was used to be decorated, and that decoration used to be reflected in the water body which you can see there. So this is like a detailed info about the construction here. Okay. आता ते तलाव आहे असे 11 पूर्ण हां. अशा हे खाली तलाव आहे ना पाणी हां. भरलेलं असे 11 तलाव आहेत. याचं नाव आहे गंगासागर तलाव. Okay. असे पूर्ण 100 एकरावरती 11 तलाव आहेत. हां. 30 ते 35 फूट खोल खाली आहे. हां. 12ही महिने किल्ल्यावरती पाणी असतं. अच्छा. आणि म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674ला. Okay. तेव्हा काशीवरून गागाभट्टांना अभिषेकाला पाणी आणलं होतं. ते अभिषेक केला आणि उरलेलं पाणी कलशमध्ये या तलावात होतं तेव्हा त्याला गंगासागर तलाव म्हणतात. अच्छा. म्हणजे ते गंगेचं पाणी ह्याच्यात 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं अभिषेकाला. हा. आणि ओके. उरलेलं पाणी याच्यामध्ये होतं तेव्हा त्याला गंगासागर असं नाव दिलेलं आहे हा. तलावाला. This is basically the Ganga Sagar, and the scene are there. The water from the 7 seas. They brought the water, and some of it was poured in this. So this is known as Ganga Sagar. Ganga Correct? Sagar. Yeah. ते टकमोटक पनिशमेंट पॉईंट बघा दिसतं ना ते? Okay. हा, आणि तेव्हा जेव्हा लोक व्हाईट हा. शर्ट वाले आता इथे दोघं Yeah. जण. That's the Takmak point over there. Okay. You can see my finger pointed over there. Right? आणि ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. Right. 1500 पायऱ्या इथून चालू होतात पायी नाही लोक पायी स्टेप चढून Ha. येतात. तुम्ही Okay, correct. If you plan to trek to the fort, then you have to come from that side. And if you're taking the ropeway, you have to come from behind. It's about 1600 feet. Okay, steps. Okay. अभी हां बोला. हे 4 पॅसेज आहेत बघा. एक Okay. नंबर चौथरा आपण पहिला आपल्या महाराजांचा राहता राजवाडा हां. जिथे त्यांचं निधन झालं. हम्म. इथे आपण उभे होतो आपल्या महाराजांचं स्वयंपाकघर किचन रूम होतं इथे बघा. Okay. पूर्वीचं खलबत्ता बघा कोकणामध्ये असतं बघा. हां. उखल. Okay, this is the kitchen. This is where the food was prepared. And this, by the way, it's for food grains. वो gahu bihu, yeah, wheat and all used to be pounded here so that it to make. ही त्यांचं त्याला सचिवालय म्हणतात. म्हणजे महाराजांच्या 365 किल्ल्यांचं जे लिखाणकाम होतं हां. स्वराज्याचं ते या ठिकाणी केलं जायचं. ते त्याला सचिवालय किंवा दप्तरखाना म्हणतात. Okay. 4 नंबरचा होता ना छोटासा हां. त्याला दिवाणे खास किंवा दिवाणे आम जसा दिल्लीचे लाल किल्ले होते बघा, Correct. दिवाणे खास. हां. दिवाणे खास म्हणजे खास लोकांसाठी मंत्रिमंडळांसाठी न्याय निवाडा. हां. आणि दिवाणे आम हा जनतेसाठी दरबार त्या भिंतीच्या पलीकडे हां. तिकडे आपण त्या साईडला जाणार होतो बघा. Okay. आणि ज्या खिडक्या बघा दिसत तुम्हाला हे खिडक्या याला टेहली बुरुज म्हणतात. वॉच टॉवर म्हणजे पहारा करण्यासाठी चारी बाजूने पहारा होता याला. Okay, these are the watch towers. These small windows here. And basically, this is the office. And beyond that office, there is a Diwane Am and Diwane Khas. हे काय चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. समोरची खिडक्यांची रूम आहे ना अष्टकोनी हां. हा समोर त्याला बाल्कनी किंवा गॅलरी म्हणतात. ओके. शिवाजी महाराज त्यांच्या राजवाड्यातून रोज सकाळ संध्याकाळी आरामासाठी या ठिकाणी आरामाला यायचे बघा. ही खिडकीवाली खिडकीवाली इथे आराम करायला यायचे. Secret म्हणजे त्यांची बाल्कनी होती बघा. ओके. बाल्कनी. आता हा चौकोनी रूम आहे. हां. हा 10 बाय 10चा रूम आहे. त्यामध्ये 10 ते 12 पायऱ्या खाली उतरले खाली सिक्रेट म्हणजे कुणी कुठच्या किल्ल्यावर जिंकायचं असेल त्याची मेन चर्चा इथे केली जायची. अच्छा. आणि त्या गुप्तचरचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. इतर किल्ल्यांच्या गावांच्या बातम्यांमध्ये डिस्कस होते. Okay. All the secret stuff used to be discussed in this area. It is called chamber of secret discussion, and that's where Shivaji Maharaj used to come and watch out to his whole fort area. ते हिरकणीचं बुरुज आहे बघा. तुम्ही रोखी ते लाईटीचे पोल आहेत ना हां. तो डोंगर हिरकणीचे कडे तिथून हिरा गळून वाळासाठी खाली उतरले. So one thing I know, that's the Hirkani wall, which you can see my finger is pointed in that side there. So I know the story about the Hirkani Burj and the
thing is that Hirkani was a female. She was a lady who used to sell milk at the fort. So what happened is one day she got left back at the fort and the doors were closed. So she wanted to go back to her baby who was in the village below. So what she did was she climbed that cliff and she went down from there, and when Shivaji Maharaj came to know this, he asked her to do it again, and she did it again, and so Shivaji Maharaj was very happy. So in her memory and to celebrate what her achievement, he built a wall commemorating Hirkani. So that's the reason why it is called as Hirkani Burj. हिरकणी बुरुज. This dog, the dog reminds me of this dog Waghya. So Shivaji Maharaj had a dog known as Waghya, and you'll get to see the statue of that dog also in some time. आता आपण पुढे चाललो. So this is what I was wanted to see. ओके ना हे सिंहासन आहे. Right. आता हे छत्र आहे, आता याला मेघडंबरी म्हणतात. अशा प्रकारचं पूर्वीचं 32 मनाचं एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो मन सोन्याचं रत्नजडी शिवसंत इंग्रजांनी लुटलेलं बघा. आता हे पंचधातूचं 1985 मध्ये स्थापना केलेली आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर जयललिता सिंग त्याची ते आठवण म्हणून बसले आहे. आतमध्ये पुतळा आहे तो 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचे 13वे वारसदार त्यांनी तो आतमध्ये पुतळा बसवला आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि राज्याभिषेक इथे झाला होता 6 जून 1674 ला. हां. या दरबारामध्ये पूर्ण 6000 लोकांची उपस्थिती होती बघा. 6000. 6000. हां. तुम्ही जे छायाचित्र पोस्टर पाहिलं सर राज सिंहासन हां, हां, राज्याभिषेकाचं अच्छा राज्याभिषेक. राईट ते राईट. वर्णन इथे होतं. हां हां. ते म्हणजे हे डुप्लिकेट आहे. ते जेव्हा त्यांना अभिषेक केला, राज्याभिषेक झाला तो हां जेव्हा त्यांना राजा बनवलं तेव्हा. तेही जागा. So okay, this is a very important place. This is the place where Shivaji Maharaj was anointed as the king, and at that time this was entirely made of gold, and the weight of the gold was 1280 kilos. But what happened is during the time of the British, the gold was all looted, so they took away all the gold, and later on, after the British left, this was constructed out of Panchadhatu, right? So this is what it is, and the statue was placed by his successors in 2009 by Sambhaji. त्यांचे 13वे वारसदार. They're 13th generation of Sambhaji. So that's the history behind this. So आणि दगडी बांधकाम नंतर बांधलेलं पेशव्यांनी नंतर म्हणजे विटाचं बांधकाम आहे ना हे नंतरचं आहे. महाराजांनी 17व्या शतकामध्ये त्यांनी विटाचं बांधकाम केलं पेशव्यांनी. अच्छा अच्छा. आणि महाराजांची सत्ता 16व्या शतकामध्ये होती. हे पेशव्यांनी बांधलंय. पेशव्यांनी विटाचं बांधकाम पूर्ण. पण हे कशाला बांधलं? नाही त्यांनी त्यांची सत्ता होती ना, जवळजवळ 70 वर्ष त्यांची सत्ता होती रायगडावरती. त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी बांधकाम केलं. When Shivaji Maharaj was anointed the king of this region, so his 7 queens, Sambhaji and all, they were Rajaram, they were sitting in this area here. So and this compound here was filled with 6,000 people. So